नमस्कार मित्रांनो, आज घेऊन आलो मी तुमच्यासाठी एक नवीन विषय, बुद्ध आणि विज्ञान। मी जेव्हा पण विज्ञानाचा अभ्यास करतो त्या टायमाला मला नेहमी बुद्ध त्याच्या जवळ वाटतो। त्याच्या मागे कारण असे, कारण जन्म आणि मृत्यू ह्या दोन गोष्टीवर बरेच लोक बरेच काही काही बोलून गेलेले। तर जन्म आपला का होतो, पाठीमागच्या जन्मामधले पाप पुण्य, ह्या सगळ्या गोष्टी ह्या दोन शब्दांच्या मध्ये फिरतात। म्हणजे आपला जो पहिला श्वास घेतो आपण आईच्या पोटामधून बाहेर येऊन, आणि जो शेवटचा श्वास घेतो तो म्हणजे मृत्यू, ह्या दोन श्वासाच्या मध्ये जे काही सगळं चालतं आपलं ते असतं जीवन। आणि ह्या जीवनाबद्दल फार कमी लोक बोललेले आहेत। त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं नाव येतं गौतम बुद्ध। बघा, जेवढे पण धर्म असतील, काही असतील, जे पंथ असतील, वेगवेगळे संप्रदाय असतील, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा देवाबद्दल बोललं जातं आणि देवानी जग बनवलं वगैरे याबद्दल बोललं जातं। पण जर बुद्ध जर बघितलं तर जीवनाबद्दल बोलतो। तो बुद्ध कधीच म्हणत नाही की कुठल्या देवाला माना, कुणाला कशाला माना, देवाला एका सेंटरला ठेवा, कधीच म्हणत नाही। तो काय म्हणतो की मनुष्य सेंटरला ठेवा, माणसाच्या उन्नतीसाठी विचार करा, माणसाचं दुःख कसं कमी करता येईल ह्या गोष्टीचा विचार करा। कारण ह्या दुनियेमध्ये सर्वजण दुःखी आहेत आणि ते दुःख कसं आहे त्यांना ते पण सांगितलेलं आहे। बघा, प्रत्येक माणूस असेल, कोणताही माणूस असेल, त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या प्रश्नासाठी लढत असतो। कुणाचं दुःख काय असतं, लहान मुलांचं दुःख वेगळं असतं की त्यांना खाण्याच्या गोष्टी हव्या असतात, त्या गोष्टीसाठी ते रडत असतात। जसे की गोड खायला लहानपणी खूप आवडतं, जर गोड नाही मिळालं तर लहान मुलं दुःखी होतात। जसं जसं वय वाढतं तसं तसं थोडंसं वयामध्ये आलं तर अभ्यासासाठी दुःख होतं। म्हणजे कोणाला अभ्यास नको असतो, कोणाला हवा असतो, परत दुसऱ्या गोष्टी येतात, जे कपडे पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, वॉन्ट म्हणजे पाहिजे खूप असतं त्याच्यामध्ये। त्या वॉन्टमुळे दुःख निर्माण होतं। काही लोक हळूहळू जाऊन त्यांच्या गरजा कमी करतात, त्यांना पण परत वेगळ्या प्रकारचं दुःख असतं, मानसिक दुःख असतं। म्हणजे कुठल्या ना कुठल्या प्रकारे हे काय होतं, प्रत्येक जण दुःखी राहतं। आणि त्या दुःखाचं कारण शोधणारं कोण असेल तर तो आहे बुद्ध। परत पुन्हा त्याच ठिकाणी येतो आपण। आणि त्या दुःखाचं कारण जे सगळ्यात महत्त्वाचं कारण असं सांगितलं की अपेक्षा। कुठल्याही गोष्टीबद्दल तुम्ही अपेक्षा ठेवू नका, किंवा कुठल्याही गोष्टीकडून कुठलीही निरपेक्ष भावना ठेवा प्रत्येक गोष्टीबद्दल, की कुठली आपल्या जीवनाकडून पण काही मागू नका की मला जीवनामध्ये हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, असं काय ठेवलं नाही पाहिजे। हे जे जन्म आणि मृत्यू भेटलेलं आपल्याला, हे काय आपण मिळवलेलं नाही, हे आपल्या आई वडिलांनी दिलेलं आहे। आणि ह्या जन्म आणि मृत्यूच्या मध्ये आपल्याला व्याधी होणार, भरपूर व्याधी म्हणजे काय, वेगवेगळे रोग जडणार, वेगवेगळे आजार होणार। आणि हे प्रत्येकाच्या आयुष्याच्या बाबतीत आहे, असं नाही की कुठल्या एका व्यक्तीच्या बाबतीत। ज्याचा जन्म झालाय तो मृत्यूकडेच पळत चाललेला आहे, प्रत्येक क्षणाला तो मृत्यूकडे सरकत चाललेला आहे, त्याला कुणीही थांबवू शकत नाही। पण हे होत असताना आपल्याला असा भास होतो की माझं आयुष्य 50 वर्ष, 100 वर्ष, असं काहीच नाही। आपलं आयुष्य फक्त एक क्षण आहे आणि तो एक एक क्षण आपण काय करत असतो, पुढे सरकत असतो। आणि ह्या जन्म आणि मृत्यूच्या मध्ये काय असतं, व्याधी, जरा म्हणजे काय, जन्म होत असताना आईला देखील खूप वेदना होतात आणि त्या बाळाला पण वेदना होतात। पण आपण तेवढे लहान असतो की त्या टायमाला ते झालेलं दुःख आहे, शारीरिक दुःख, ते आपल्याला समजत नाही। पण हळूहळू जसं जसं मोठं होतं तसं शरीरामध्ये वेगवेगळे रोग निर्माण होतात, वेगवेगळे आजार व्याधी निर्माण होतात, त्याचं दुःख राहतं। आणि हे प्रत्येकाला, हे कुणालाही चुकलेलं नाही। परत ह्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे दुःख आहे ते म्हातारं होण्याचं दुःख असतं। प्रत्येकाला वाटतं की मी आयुष्यभर तरुण राहावं, पण तसं न होता निसर्गाचा नियम आहे, सगळे शरीर काय होणार, एक दिवस जराजर होणार आहेत, जर्जरा होणार आहेत। म्हणजेच काय, जर्जरा म्हणजेच मृत्यूकडे चाललेत, हळूहळू त्या सेल्स म्हाताऱ्या होणार आहेत, मरणार आहेत। आणि हे सगळं होऊन शेवटचं दुःख जे आहे ते काय, मृत्यू। तर हे सगळे दुःख माणसाच्या आयुष्यामध्ये येते। ह्याच्यामधून एक गोष्ट जी कॉन्स्टंट राहते ते काय आहे की माणसाचा श्वास। जन्मल्यापासून मरेपर्यंत माणसाच्या जर सोबत काय असेल तर फक्त श्वास आहे। आणि त्या श्वासालाच धरून गौतम बुद्ध काय सांगतात की तुम्ही परमज्ञान प्राप्त करू शकता। म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन डेव्हलप केलेला आहे त्याच्यामधून, आणि काय केलेलं आहे, विज्ञानाकडे घेऊन चाललेले आहेत। त्यामध्ये ते सांगतात कार्यकारण भाव। बघा, तुमचे जे इमोशन्स आहेत, तुम्ही जर एखाद्या वेळेस रागाला गेलेले असाल तर रागाला गेल्यानंतर तुम्ही बघा, जो तुमचा श्वास असेल तर एकदम जोरात असतो, असं ह्या प्रकारे असतो। म्हणजेच काय की तुमचे जे इमोशन्स आहेत ते कशाला, श्वासाला धरून आहेत। परत त्याच्यानंतर तुम्ही जर तुमच्या लहान बाळावर किंवा एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असेल, त्या टायमाला तुमच्या श्वासाची गती बघा वेगळी असेल। त्याच ठिकाणी जर तुमचे वेगळे इमोशन्स, बिभत्स असेल, बिभत्सता म्हणजे काय, एखाद्या गोष्टीबद्दल किळस वाटत असेल, त्या टायमाला तुमचे इमोशन किंवा तुमचा जो श्वास आहे तो वेगळा असेल। म्हणजेच काय, ह्या ज्या भावना आहेत ह्या काय, तर बदलणाऱ्या भावना आहेत। वेव सारख्या आहे। वेव म्हणजेच काय रे, तरंगेसारख्या गोष्टी आहेत आणि त्या सारख्या बदलत राहत आहेत। आणि त्या बदलणाऱ्या गोष्टीवर नियंत्रण मिळवत आपोआप आपल्या इमोशनवर, आपल्या भावनांवर आपल्याला नियंत्रण मिळवतं, हेतून सांगितलं। परत त्याच्यानंतर दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली विपश्यना।
विपश्यना म्हणजेच काय की जे आपलं जे दुःख आहे किंवा आपले जे शरीरावर जे काही वेदना उठत आहेत त्या तटस्थपणे पाहणे, त्याच्यामधले कुठलाही इंटरफेअर न करणे, म्हणजेच काय आपल्या शरीरामध्ये ज्या काही केमिकल रिएक्शन रासायनिक अभिक्रिया घडत आहेत त्याला तटस्थपणे बघणे. समजा एका ठिकाणी आपल्याला खाजवत असतं तर आपण काय करतो, ती केमिकल रिएक्शन काय आहे ते समजून न घेता त्याला खाजवतो, आपल्याला ते चांगलं वाटतं आणि आपण काय करतो सोडून जातो. पण त्या ठिकाणी जर नीट तुम्ही झूम करून बघितलं किंवा जर त्याला नीट क्लिअर बघितलं तर आतमध्ये काही सेल्स लढत होत्या त्या ठिकाणी, जी गोष्ट आहे जखम आहे त्याला बरं करण्यासाठी, त्याच्यामुळे त्या ठिकाणी थोडी इचिंग निर्माण झाली किंवा हिट निर्माण झाली, त्याच्यामुळे आपण खाजवतो. पण हे ॲक्च्युली एक केमिकल रिएक्शन होती आणि त्या केमिकल रिएक्शनमध्ये काय करतो आपण इंटरफेअर करतो. त्याच्यामध्ये तटस्थपणे जर आपण त्या इमोशन्स ते सगळं जर बघत गेलो तर हळूहळू आपल्याला लक्षात येतं की एक शाश्वत गोष्ट आपल्या शरीरामध्ये काहीतरी आहे जे की आपण शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही, आणि त्याच शाश्वत गोष्टीला त्यांनी काय नाव दिलेलं आहे, निर्वाण. म्हणजेच काय, जन्मापासून मृत्यूपर्यंत मध्ये आपल्याला जिवंतपणे कधीही निर्वाण मिळवता येऊ शकतं. त्यालाच मोक्ष असं पण म्हटलं जातं की बरेच लोक म्हणतात मृत्यूच्या नंतर मोक्ष मिळतो. तर गौतम बुद्धांनी ही कन्सेप्ट पूर्णतः बदलली की सांगितलं की जिवंतपणे तुम्ही निर्वाण प्राप्त करू शकता. ठीक आहे. निर्वाण हे शब्दाचे बरेच अर्थ आहेत. ठीक आहे. म्हणजेच काय, दिवा विजणे असा होतो त्याचा अर्थ, म्हणजे दिव्यामधली वात संपली. म्हणजेच काय, त्याच्या प्रत्येक माणसामध्ये काहीतरी इच्छा आहेत, त्या इच्छाच माणसाला कंटिन्यू जगण्याची प्रेरणा देतात किंवा जगवतात. समजा आता तुम्ही जर स्वतःला ह्या क्षणाला जर स्वतःला विचारलं की मी का जगतोय, तर बघा जे लग्न केलेले माणसं असतील किंवा ज्यांना मुलं आहेत ते लगेच सांगणार की नाही माझी लेकरं आहेत तर मला त्यांच्यासाठी जगणं भाग आहे, किंवा ज्यांचं लग्न झालं ते मला शिक्षणासाठी जगायचं, माझ्या आईवडिलांसाठी जगायचं, जगण्याची कारणं देतात. म्हणजेच काय की या ठिकाणी इच्छा आहेत, ते कारणं जे आहेत म्हणजे काय, त्यांच्या इच्छा आहेत आणि त्या इच्छा एक प्रकारे जीवनाला तेल पुरवत आहेत आणि त्यांचं जीवन पुढे पुढे घेऊन जात आहेत. पण या इच्छा कधीही संपत नाहीत. माणूस संपतो पण इच्छा कधी संपत नाही. त्याच्यामुळे ते गौतम बुद्धांनी त्याला काय नाव दिलेलं आहे, निर्वाण. निर्वाण म्हणजेच काय की जो दिवा आहे, म्हणजे माणसाच्या शरीराला दिवा म्हटलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे तेल आहे त्याला काय म्हणलेलं आहे, इच्छा. आणि त्या तेल काय करतायत, सारखं आग वाढवत आहेत. म्हणजेच काय केलं, माणसाची इच्छा पूर्ण झाली तरी प्रॉब्लेम आहे, इच्छा पूर्ण नाही झाली तरी प्रॉब्लेम आहे. जसं की एक समजा एक उदाहरण आहे, समजा तुम्हाला आवडता एक पदार्थ तुम्ही आज खाल्ला, पोटभर खाल्ला, तर ते संपणार आहे काही इच्छा नाही, परत अजून नंतर काही वेळाने खाण्याची परत इच्छा होणार आहे. म्हणजे तुमची इच्छा पूर्ण झाली तरी प्रॉब्लेम. आणि जर समजा एखादा पदार्थ तुम्हाला आवडतोय आणि तुम्हाला तो खायला नाही भेटला तरी तुमच्या डोक्यात ती इच्छा राहणार की आज न उद्या ते खायचं. म्हणजेच काय की तुम्ही त्या इच्छेला धरून पूर्ण झाली तरी हाव वाढते, नाही पूर्ण झाली तर त्याबद्दल एक प्रकारे काय म्हणता येईल त्याला की का पूर्ण झाली नाही म्हणून दुःख, अभाव त्या गोष्टीचा त्या ठिकाणी तुम्हाला सलत राहतो आणि दुःख निर्माण होत राहतं. त्याच्यामुळे गौतम बुद्धांनी काय सांगितलं की सुख आणि दुःख ह्या ज्या दोन गोष्टी तुमच्यावर निर्भर करतात, त्यामुळे तुम्ही फक्त तटस्थपणे त्याला बघता आलं पाहिजे, ना सुख ना दुःख, एकदम जशी आहे तशी गोष्ट बघायला शिका. आणि त्याच शब्दाचा अर्थ होतो विपश्यना, जसं आहे तसं बघणे. म्हणून मला गौतम बुद्ध आणि विज्ञान एकच वाटतात. एवढं शांततेत एवढं प्रेमाने ऐकल्याबद्दल धन्यवाद.